नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। परमनंट पदासाठी मित्रांनो अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब तुम्हाला भेटतोय द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, जी की मित्रांनो पूर्णपणे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येते। याच्यामध्ये मित्रांनो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्केल 1 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्याला आपण प्रशासकीय अधिकारी म्हणतो। तर याच्यामध्ये मित्रांनो 100 वॅकन्सीज ठेवण्यात आलेले आहेत। याचे ॲप्लिकेशन ऑलरेडी चालू झालेले आहेत। 12 एप्रिल 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत आणि त्याची एक्झाम देखील लगेच मे जून 2024 मध्ये होणार आहे। IBPS कंपनी मार्फत तुम्ही पाहू शकता तुमचे फॉर्म भरून घेतले जात आहेत। एक्झाम देखील IBPS मार्फत घेतली जाणार आहे। 12 एप्रिल लास्ट डेट आहे। तर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी जी आहे ती पूर्णपणे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडरमध्ये येते आणि याच्यामध्ये मित्रांनो जसे की मोटार, हेल्थ, मॅरीन आणि ब्रगलरी याची विविध इन्शुरन्स त्या ठिकाणी काढली जातात। त्या कंपनीमध्ये या ठिकाणी जॉब असणार आहे। ऑल ओव्हर इंडियामध्ये तुमचं कुठेही जॉब लोकेशन असू शकतंय। तर बघा मित्रांनो कुठल्या कुठल्या पोस्ट या ठिकाणी भरल्या जात आहेत। अकाउंटच्या 20 जागा आहेत, ॲक्च्युअलच्या 5 जागा आहेत, इंजिनिअरिंग IT जवळपास मित्रांनो 35 जागा आहेत, मेडिकल ऑफिसरसाठी 20 जागा आहेत आणि लीगलसाठी 20 आहेत। अशा टोटल 100 वॅकन्सीज भरल्या जात आहेत। तुमच्या कॅटेगरी वाईज वॅकन्सी या ठिकाणी डिवाइड केलेल्या आहेत। ही जी भरती होते याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला चांगलं पेमेंट असणार आहे। जवळपास 85,000 प्रति महिना या ठिकाणी तुम्हाला पेमेंट भेटणार आहे। स्टार्टिंग बेसिक पे तुमचा 50,925 आहे। याच्यामध्ये तुम्हाला अदर ॲडमिसेबल अलाउन्सेस तुम्हाला भेटतील। तर प्रति महिना ॲप्रॉक्सिमेटली तुमचा 85,000 स्टार्टिंग पेमेंट जाणार आहे। तर खूप चांगला असा जॉब आहे। स्केल 1 ची पोस्ट भेटते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची। तुम्हाला अदर बेनिफिट देखील आहे, जसे की न्यू पेन्शन स्कीमनुसार तुम्हाला या ठिकाणी स्कीम आहे। ग्रॅज्युएटी, LTS, मेडिकल बेनिफिट, ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स असे सर्व बेनिफिट तुम्हाला टाइम टू टाइम दिले जातात। त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय मागितलेलं आहे पहा। तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत कंप्लीट झालं पाहिजे, ज्याच्यामध्ये मित्रांनो प्रत्येक पोस्ट वाईज एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे। जसं की अकाउंट्समधून तुम्ही अप्लाय करताय तर तुमचं BCom झालेलं पाहिजे। BCom जे आहे ते 60% मार्क्स घेऊन झालेलं पाहिजे। SC ST साठी 55% किंवा तेही नसेल तर तुम्ही MBA फायनान्स झालाय तरी अप्लाय करू शकताय। तेही नसेल तर चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA तुम्ही झालेले आहात तरी तुम्ही अप्लाय करू शकताय, किंवा तेही नसेल तर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट झालेलं आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकता। त्याच्यानंतर ॲक्च्युअलची पोस्ट आहे। याच्यासाठी बॅचलर डिग्री इन स्टॅटिक्स मॅथमॅटिक्स ॲक्च्युअल सायन्समधून 60% घेऊन SC ST साठी 55% घेऊन झालेले आहे। बॅचलर डिग्री या सब्जेक्टमधून आहे, स्टॅटिक असेल, मॅथमॅटिक्स असेल किंवा ॲक्च्युअल सायन्समधून झालेले आहे तर तुम्हाला अप्लाय करता येईल, किंवा मास्टर डिग्री झालेली आहे या तिन्ही सब्जेक्टपैकी एकामधून तरीही अप्लाय करता येईल, किंवा तेही नसेल बॅचलर डिग्री झालेली आहे तुमची युनिव्हर्सिटीमधून क्रेडिट ऑफ मिनिमम 4 पेपर, ज्याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे मिनिमम 4 पेपर्स इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्च्युरीज ऑफ इंडिया किंवा CS2 रिस्क मॉडेलिंग असेल किंवा फायनान्स इंजिनिअरिंग लॉसेस रिझर्विंग असेल याच्यामधून झालेलं आहे तरीही अप्लाय करता येईल। त्यानंतर पहा इंजिनिअरिंग IT याच्यामध्ये BE BTech झालेलं आहे, तुमचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून किंवा कॉम्प्युटर सायन्स झालेलं आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन तुमचं झालेलं आहे तरीही अप्लाय करता येईल, किंवा ME MTech झालेलं आहे किंवा MCA झालेलं आहे तरीही तुम्हाला अप्लाय करता येईल। त्यानंतर बघा इंजिनिअरिंगची पोस्ट आहे BE BTech ऑटोमोबाईल्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, पॉवर, इंडस्ट्रियल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग यापैकी झालेलं आहे तरी अप्लाय करता येईल, किंवा ME MTech झालेलं आहे या सब्जेक्टपैकी तरी अप्लाय करता येईल। त्यानंतर बघा डॉक्टरच्या पोस्ट आहेत, MBBS किंवा BDS झालेलं आहे तरीही अप्लाय करता येईल, किंवा तेही नसेल त्यांनी सांगितलेलं आहे नॅशनल मेडिकल कमिशन तुमचं या ठिकाणी नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन झालेलं आहे तरीही अप्लाय करता येईल। त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे या ठिकाणी लीगल, ज्याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन इन लॉमध्ये झालं आहे तुमचं तरीही तुम्हाला अप्लाय करता येईल। या 6 पोस्ट या ठिकाणी भरल्या जात आहेत। 100 जागा असणार आहेत या ठिकाणी। याच्यासाठी तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस कशी असेल पहा। पहिल्यांदा तुम्ही फेज 1 साठी प्रिलिमिनरी एक्झाम होईल, ज्याच्यामध्ये 100 मार्कची एक्झाम होईल इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये। इंग्लिश लँग्वेज, रेसनिंग ॲबिलिटी, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड ही सब्जेक्ट तुम्हाला असतील। 30, 35, 35 मार्क मिळून या सर्वांचे 100 मार्क असतील।
तर हे सर्व क्वालिफाय झाल्यानंतर मग तुमची मेन एक्झाम होणार आहे 200 मार्कची, ज्याच्यामध्ये रेसॉनिंग असेल, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, त्यानंतर इन स्पेशलिस्ट स्ट्रीम अँड ॲडिशनल टेस्ट टू ॲसेस टेक्निकल अँड प्रोफेशनल नॉलेज इन द रिलेव्हंट डिसिप्लिन, त्या पोस्टनुसार तुमचं या ठिकाणी टेक्निकल क्वेश्चन देखील असतील. इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्येच तुमची परीक्षा होईल. तर मेन एक्झाम तुमची 200 मार्कची असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी दोन्ही एक्झाममध्ये मात्र पॅनल्टी फॉर द रॉंग आन्सर असणार आहे, म्हणजे तुमचं निगेटिव्ह मार्किंग देखील या ठिकाणी होणार आहे. फेज 3 तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. इंटरव्ह्यू जो आहे तो तुमचा कंपनी कंडक्ट करेल तुमचे दोन्ही फेज क्लिअर झाल्यानंतर. त्याच्यानंतर तुमचं एक्झाम सेंटर कुठलं असेल तर बघा, महाराष्ट्रामध्ये देखील असणार आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या ठिकाणी तुमचं प्री एक्झामसाठी सिलेक्टेड सिटीजमध्ये तुमचं एक्झाम सेंटर असेल. आणि मेन एक्झामसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR याच ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे. आता एज लिमिट जर बघितलं तर 21 ते 30 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेलं आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत काउंट केलं जाईल, ज्याच्यामध्ये SC ST साठी 5 वर्षाची सूट आहे, OBC नॉन क्रिमिनलसाठी 3 वर्ष आणि PW साठी 10 वर्षाची सूट एज लिमिटमध्ये देण्यात आलेली आहे. यात ॲप्लिकेशन फी किती असणार आहे ते पहा. या सर्व पदांसाठी 12 एप्रिलपर्यंत ॲप्लाय करायचं आहे, ज्याच्यामध्ये SC ST आणि PWD साठी 250 रुपये प्लस GST आणि बाकी सर्व अदर कॅन्डिडेटसाठी 1000 रुपये प्लस GST याच्यामध्ये असणार आहे. तर ॲप्लिकेशन फीज तुम्हाला भरावी लागणार आहे. याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, एकदा नक्की चेक करा. दिलेली माहिती जर समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण दररोज घेऊन येत असतो. चला तर मित्रांनो, धन्यवाद.